ट्रेन चालू करा, चालू करा। दिवाचे छत्रपती शिवाजी महाराज ट्रेन चालू करा, मुख्यमंत्री साहेब जागे व्हा, मुख्यमंत्री साहेब जागे व्हा, दिवाचे सीएसटी शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ट्रेन चालू करा। नमस्कार, मला मुख्यमंत्री साहेबांना हीच कळकळीची विनंती आहे की मी त्यांची लाडकी बहीण बोलते। मग अशा लाडक्या बहिणी खूप प्रवास करतात, ट्रेनने प्रवास करतात, पण ते पुढे जाऊन पडतात, त्यांना बघणारे कोण नसतं नंतरला। पण आम्ही सर्वसामान्य जे पण नागरिक आहे जे दिवाने प्रवास करतात, त्या दिवाची हालत जर बघितली की 7 ते 12च्या टायमाला लोकल इतकी भरलेली असते की इथून चढायला जागा नसते। मग त्या जे लोक जे बहिणी आहेत त्यांच्याच बहिणी आहेत त्या प्रवास करावाच लागतात, कारण की किती लोकल ट्रेन चालू सोडणार, 1-2 लोकल ट्रेन सोडली का त्यांना तिथे लेट होतो, प्रवास करावाच लागतो, कारण की त्यांना कामाला जायचं असतं। त्या प्रवासामध्ये त्यांचा पुढे जाऊन अपघात होतो, लटकून जातात, कुठलीही प्रवासी आतमध्ये नीट व्यवस्थित जात नाही दिव्यामध्ये, ते लटकूनच बाहेर जातात आणि बाहेर लटकून गेल्यावरती ते जाऊन पुढे पडतात, अपघात होतो किंवा त्यांचा जीवही जातो, पण त्यावेळेला कोणीच येत नाही। मग काय हा प्रॉब्लेम किती दिवस आम्ही हे करायचा? आम्ही प्रत्येक वेळेला लोकल ट्रेनचं प्रत्येक नागरिक तिकीट आणि पास काढतो, पण ते डोंबिवली रिटर्न करतात, कल्याण रिटर्न करतात, का म्हणून करतात? मग आम्ही दिव्यातून सीएसटीला जायला आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो, एक तर आम्हाला प्रवास करायला खूप अडचणी होतात आणि त्याच बहिणी पुढे जाऊन एक तर त्यांना नुकसान होतं, पडतात आणि अपघात होतात, एक तर जीवही जातो। मग तुम्हाला मी मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती करते, हे सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्या लाडक्या बहिणींचा हट्ट तेवढा तर तुम्हाला पुरा करावाच लागेल। रक्षाबंधन येते, त्याच्या आधी आम्हाला लोकल ट्रेन चालू करा, हीच आमची मागणी असेल। आज ही व्यक्ती अमोल केंद्रे सर का उपोषणाला बसली? का त्यांना घरदार नाही का? त्यांचे पोरं नाही का? पण ते विचार करा, ते त्यांचा परिवार रस्त्यावर सोडून तुमच्यासाठी नाही, हक्कासाठी तुमच्या रोडवर आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी एकत्र नाही होत। मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला मी विनंती करतो, छावा संघटनेचा अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्ष, का त्वरित या सीएसटी साठी आपण काही लवकरात लवकर चालू करावी, अन्यथा अमोल केंद्रे साहेबांसमोर आम्ही पण इथं आमोरण उपोषणाला बसू, एवढी मी विनंती करतो। खरोखर तुम्हाला म्हणजे बहिणींना खरोखर काही बोलले का गिफ्ट देण्यासारखे रक्षाबंधन आहे, याच्यापेक्षा कुठली गोष्ट म्हणजे मोठी नाही आहे। तरी मी साहेब सांगतो तुम्हाला काय त्वरित लवकर म्हणजे तुम्हाला संधी आहे का मुख्यमंत्र्यांना बोलताना एखाद्या पदाला शोभनीय असं कार्य करण्यासाठी, तर हाच कार्य तुमच्यासाठी खरोखर मोठा आहे आणि दिवावासियांना मी तुम्हाला नम्र विनंती हात जोडून करतोय, खरोखर तुम्हाला निस्वार्थी माणूस भेटलेला आहे। अरे तुम्ही विचार करा, आपण घरातून निघताना आपला पोरगा पण 1 रुपया मागतो बाहेर जाण्यासाठी, तुम्हाला तुमच्या रोडवर मरणासाठी तुमच्यासाठी तयार झाले आणि तुम्ही काय करून बसले? तुम्ही कामावर चालले। अरे तुम्ही स्वतः विचार करा, 1 दिवस द्या प्रत्येकाने, प्रत्येक 1-1 तास द्या, येऊन बसा, तुमच्या नाही हक्कासाठी लढतोय का त्याच्या घरासाठी नाही लढत, त्याच्या दारासाठी नाही लढत? तर एवढंच मी तुम्हाला विनंती करतो, मायबापांनो हात जोडून करतो की या न्यायाला न्याय भेटला पाहिजे बस। नमस्कार। दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन चालू होण्यासाठी आज अमोल केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली आज आमरण उपोषण चालू केलं आहे। मग सर्व म्हणजे रेल्वे प्रवासी यांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा, कारण जी गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे, दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन दिव्यावरनं सुरू झाली पाहिजे, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अनेक संघटना, अनेक संस्था, अनेक मंडळं, रेल्वे प्रवासी वेगवेगळ्या माध्यमातून पत्रव्यवहार करत आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून जे त्यांना जमेल त्या माध्यमातून उपोषण असेल, निषेध व्यक्त करत असतात। आणि ही मागणी का असावी? तर ही दिव्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन चालू झाली पाहिजे, कारण दिव्याच्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये दिव्यावरनं चढायला जमत नाही। बऱ्याच वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की डोंबिवलीवरनं कोपरवरनं येताना ट्रेनचे दरवाजे बंद केले जातात आणि तिथून गच्च भरून आलेल्या ट्रेनमध्ये दिवेवाल्यांना चढता येत नाहीत। त्याचं अनेक पत्रामध्ये तुम्ही वाचलेलं, वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहेत की कितीतरी लोक कोपर ते कळवा इथे ॲक्सिडेंट होऊन अनेक महिला, अनेक पुरुष ट्रेनमधून पडून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, काही अपंग झालेले। तर त्यासाठी ही मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली पाहिजे।
गेल्या 10 वर्षापासून फक्त दिवावासियांना सांगितलं जात आहे की इथून लोकल चालू होईल, परंतु याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत। या 7 तारखे याबाबत मी 2022मध्ये पण स्वाक्षरी मोहीम घेतली होती। 21 मार्च 2023 मध्ये मोर्चा देखील काढला होता। त्यावेळी सांगितलं होतं जून महिन्या पावसाळ्याच्या अगोदर चालू होईल म्हणून, पण आताही 7 जुलै रोजी परत मीटिंग झाली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथून लोकल चालू होणार नाही। का चालू होणार नाही हे जनतेला कळू द्या ना एकदाच, कारण जर तुमच्या प्लॅटफॉर्म नंबर 1चं काम थांबलं असेल, ते होत नसेल, तर तुमच्याकडे पर्याय आहे ना। ज्या प्लॅटफॉर्मवरतून वसईला ट्रेन जाते तिथूनही तुम्ही ट्रेन चालू करू शकता। ज्या ठिकाणी 7 आणि 8 नंबरवरून ज्या फास्ट ट्रेन चालतात, कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेन आहेत, त्या वेळेमध्ये तुम्ही सकाळच्या टायमाला संध्याकाळच्या टायमातून रेल्वे चालू करू शकतात। तिथून जर फास्ट ट्रेन चालू झाली तर सर्व दिवावासियांना चांगली सुविधा मिळणार आहे। कारण गेल्या 10 वर्षामध्ये 1000पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, अपघात झालेले आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे मतदार आहेत, तुमचेच आहेत। रेल्वे प्रशासनानं जे अधिकार आहेत, जे या सामान्य जनतेच्या पैशातून टॅक्स म्हणून पगार घेतात, त्यांना ही विनंती आहे की त्यांनी इथून लोकल चालू करावी। ही सामान्य जनतेची मागणी आहे। उद्या रक्षाबंधन आहे, ज्या भावाची बहीण गेली आहे, ज्या बहिणीचा भाऊ गेलाय, त्यांनी कुणाकडे तोंड बघायचं, कुणाकडे बघायचं? ज्या लहान मुलांची आई ज्यावेळेस अपघातामध्ये मृत्यू पडते, त्या आईची माया त्या मुलांना कोण देणार आहे? वडील ज्यावेळेस अपघातामध्ये रेल्वेच्या अपघातामध्ये वारले, त्या मुलांच्या वरचं एक छत्र छाया हरवलेली असते। याकडे का तुम्ही लोक बघत नाहीयेत? आणखी किती जीव घेणार आहात? आमचा लढा हा कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधात नाहीये, मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात नाहीये, खासदार साहेबांच्या नाहीये, उद्धव साहेबांच्या नाहीये, पवार साहेबांच्या, कुणाच्या मनसेच्या नाही, कुठल्याही नाहीये। मी सर्वांना विनंती करतो, सर्वपक्षीयांना, तुम्ही या, जोपर्यंत या मतदान देणार हे तुमचे आहे, तुम्ही या सर्वांच्यासाठी एकत्र या। हा लढा तुम्ही सगळे मिळून लढला पाहिजे। हा माझा वैयक्तिक लढा नाहीये, तुम्ही काय समजून घेत नाहीये? अहो, या माता माऊलींना विचारा, सकाळच्या वेळी तुम्ही जाऊन बघा रेल्वेने प्रवास करून, अहो लटकून तर प्रवास करतातच, मग ज्यावेळेस आतमध्ये चढतात ना, दम घुटतो, असा वाटतो जातो का राहतो। पण या व्यथा तुम्हाला समजणार कशी? एसी मध्ये फिरून तुम्हाला या व्यथा नाही समजणार। आम्ही प्रवास करतो, आम्हाला आमच्या जीवाचे रान होते, जीवाचे हाल होते, म्हणून हा लढा आहे। हा सामान्य जनतेचा लढा आहे, यात राजकारणाचा भाग नाहीये। हा सामान्य जनतेचा लढा आहे। सामान्य जनतेच्या लढ्यासाठी सर्व पक्षाने आवाज उठवला पाहिजे, सर्व पक्ष इथं बसला पाहिजे उपोषणला। आमची प्रमुख मागणी आहे, दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल ही तात्काळ सुरू करावी, जेणेकरून माता माऊलींचे, प्रवासी बांधवांचे, वडीलधारांचे जीव वाचतील, आणि हे जीव वाचवायचे असतील तर ही मागणी तात्काळ याची दखल घेऊन चालू केली पाहिजे।